सर्वसामान्यांच्या खिशावर पडणार भार. पेट्रोल डिझेल थेट 28 रुपयांनी महागणार. निवडणुकीनंतर देशात इंधन दरवाढीचा शॉक. गेल्या 2 महिन्यांमध्ये जागतिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. इराण आणि अमेरिकेतील संघर्ष कमी झाला असला तरी दोन्ही देशांमधील तणाव मात्र कायम आहे. त्यामुळे होर्मुझ सामुद्रधुनीतील तेलाच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे आणि यामुळे भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता काही अहवालांमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र देशातील विविध राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. आता सरकारने यावर महत्त्वाची अपडेट दिलेली आहे. तेलाच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होत असताना इंधनांच्या किमतीबाबत केंद्र सरकारकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. सरकारने अशा सर्व बातम्यांचे खंडन करत स्पष्ट केलं आहे की इंधन दरवाढीचा कोणताही प्रस्ताव सरकार समोर नाही आणि अशा कोणत्याही निर्णयावर विचार सुरू नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत अधिकृत निवेदन जारी केलेलं आहे. या बातम्यांना पूर्णपणे खोटं आणि दिशाभूल करणारे अफवा असल्याचं म्हटलं आहे. या बातम्यांचा उद्देश नागरिकांमध्ये भीती आणि घबराट निर्माण करणं असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.